मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे 25 ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। 2 महिन्यातील त्यांचं हे दुसरं उपोषण। याआधी 17 दिवसांच्या उपोषणाचा शेवट त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 40 दिवसात आरक्षण देण्याच्या आश्वासनावर त्यांच्याच हस्ते ज्यूस पिऊन केला होता। मात्र 40 दिवसातही आरक्षण न मिळाल्यानं जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाचं हत्यार बाहेर काढलंय। दरम्यान 40व्या दिवशी आझाद मैदानातील दसरा मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी रक्तात शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा आरक्षणासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार असं छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमरण उपोषण सुरू करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायची इच्छा आहे, मात्र कुणीतरी त्यांची अडवणूक करतंय असं मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले। या सगळ्या घटनांचा मागोवा घेत असताना जरांगे पाटील यांच्या मनातील मराठा आरक्षणाला खो घालणारा नेता कोण याची सुई एका नेत्याकडे आपसुकच जात आहे। या व्हिडिओत त्याच संशयाच्या शक्यतेची पडताळणी आपण करणार आहोत। नमस्कार, मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारे। मंडळी, 26 ऑक्टोबर 2023 रोजी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी तोडफोड केल्याच्या बातम्या माध्यमात सकाळपासून चालू लागल्या। त्यानंतर सदावर्ते माध्यमांसमोर येत मनोज जरांगे पाटलांवर टीका करू लागले। त्यांना तातडीने अटक करा, त्यांचं सगळं ऐकू नका, नाहीतर मी पण प्राणांतिक उपोषणाला बसेन असं ते बोलू लागले। यावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी आपण अशा हिंसक कृत्याचं समर्थन करत नाही असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांना श्रद्धेय असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख टाळत टीका केली। तुमचा शिष्य काहीही बोलू लागलाय आणि असं केल्याने समाज तुमच्यापासून दूर चाललाय। तुमच्या शिष्याला वेळी समज द्या, नाहीतर महाराष्ट्रातील जनता शांततेच्या मार्गाने तुम्हाला काय सांगायचं ते सांगेल अशा शब्दात जरांगे पाटलांनी फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे फटकारे लगावले। मागील 2 महिन्यात मराठा आंदोलनाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विरोध करणाऱ्यांमध्ये भाजपचे काही नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव प्रामुख्याने पुढे येत आहे। तसेच गुणरत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीस यांचाच माणूस असल्याचं मत लोकांमध्ये मागील 5 वर्षात तयार झालं आहे। त्यामुळे सद्यस्थितीत मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी एकनाथ शिंदे तयार आहेत, पण देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या मनात ते नाही असाच एकूण लोकांच्या चर्चेचा रोग दिसत आहे। अगदी जरांगे पाटील यांचंही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हेच म्हणणं आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर दुसऱ्या दिवशी मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींनी सामान्य लोकांना एकनाथ शिंदे मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतील का असा प्रश्न विचारला असता बहुतांश नागरिकांनी नकारार्थी उत्तर दिलं। त्यावरून सरकार आरक्षणाप्रश्नी गंभीर नाही असा संदेश लोकांमध्ये गेल्याचं पाहायला मिळत आहे। या सर्वात सूत्रधार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत राहत असून मराठ्यांना आरक्षण मिळण्यातील मुख्य अडथळा देवेंद्र फडणवीस यांचाच आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय। फडणवीस आणि त्यांच्या पक्षाच्या संदर्भाने 4 कारणांच्या आधारे हा अडथळा आपल्याला नेमकेपणाने सांगता येईल। पहिलं कारण आहे आंतरवली सराटी येथील आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज। तर बघा, शांततेत आंदोलन सुरू असताना आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करण्यात आला। फडणवीस यांच्याकडे राज्याचं गृह खातं आहे। गृहमंत्र्यांना कल्पना दिल्याशिवाय पोलिसांकडून अशा प्रकारचं कृत्य केलंच कसं जाऊ शकतं असा पहिला सवाल त्यावेळी उपस्थित झाला। त्या लाठीचार्ज नंतर फडणवीस यांनी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केला असं विधान केलं। त्यांच्या या विधानामुळे आंदोलक संतप्त झाले। दुसऱ्याच दिवशी फडणवीस यांच्या बेजबाबदार विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आला। त्यानंतर 2 दिवसांनी घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी सरळ थेट आंदोलकांची माफी मागितली। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर याबद्दल तीव्र शब्दात संताप व्यक्त केला। दुसरं कारण आहे ते म्हणजे फडणवीस यांचं ओबीसी आंदोलनाला उपस्थित राहणं तर मराठा आंदोलनाला गैरहजर राहणं। तर बघा, माळी, धनगर आणि वंजारी जात समूहांना घेऊन राजकारण करणं हा भाजपच्या राजकारणाचा पॅटर्न राहिला आहे। याच लोकांना मराठा जात समूहाविरुद्ध उभं करण्याचं काम भाजपने मागील 25 वर्षात केलंय असा त्यांच्यावर गंभीर आरोप केला जातो। आता मात्र राज्यातील सत्ताकारण दीर्घकाळ करायचं आणि सहकार क्षेत्रावर पकड मिळवायची तर मराठ्यांना सोबत घेतलंच पाहिजे ही गोष्ट भाजप नेतृत्वाच्या लक्षात आली। त्यानुसार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणं, अजित पवार यांना सोबत घेणं ही कामं भाजपने केली। मात्र मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलक आक्रमक होत आहेत हे पाहून सरकार काही काळ बॅकफूटवर गेलाय। तर असं असताना राज्यातील ओबीसी बांधवांमध्ये जो संभ्रम निर्माण होत होता तो होऊ नये यासाठी आपण ओबीसींच्या पाठीशी आहोत हे दाखवण्यासाठी फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांच्या उपोषणाला हजेरी लावली। मराठा आंदोलकांकडे मात्र फडणवीस फिरकले नाहीत। आता मराठा समाज विरोधात गेला तरी आपली पारंपरिक ओबीसी मतांवरची मांड हलू द्यायची नाही असा त्यामागचा फडणवीसांचा नक्कीच विचार असावा, पण त्यामुळे मराठा समाज त्यांच्यावर दुखावला गेला।
तिसरं कारण आहे ते नारायण राणे, रामदास कदम आणि गुणरत्न सदावर्ते यांची मराठा आरक्षण आंदोलनाविरोधी वक्तव्य आहे. नारायण राणे समितीने आघाडी सरकार असताना जो अहवाल दिला त्यात मराठा आणि कुणबी एकच आहेत असं सांगितलं होतं. शिवाय मराठा समाज घटक हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, त्यांना आरक्षणाची गरज आहे हे मतही त्यांनी नोंदवलं होतं. मात्र हेच नारायण राणे आता 96 कोटी मराठी आणि कुणबी वेगळे आहेत असं विधान करतात. कोकणातील मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही हे सांगतात. त्यांच्या जोडीला रामदास कदम म्हणतात जरांगे पाटलांचा अभ्यास कमी आहे, त्यांना मराठवाड्या पलीकडे काही कळत नाही, त्यांना सर्व मराठ्यांच्या आरक्षणाचा ठेका कुणी घ्यायला लावलाय. एकीकडे एकनाथ शिंदे टिकणारं आरक्षण देऊ ही भूमिका मांडत असताना रामदास कदम आणि नारायण राणे यांच्या वक्तव्यांचा बोलवता धनी कोण हे त्यामुळे राज्यातील जनता अंदाजाने ओळखू पाहत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन करताना देवेंद्र फडणवीस यांनी ज्या उलाढाली केल्या होत्या त्यावरून या वक्तव्यांना फडणवीस यांचाच पाठिंबा असू शकतो ही सुद्धा चर्चा लोकांमध्ये आहे. अर्थात ते अशा विधानाचा निषेध करत नाहीत किंवा नेत्यांना समजही देत नाहीत. यावरून ही चर्चा खरीच आहे असाही समज लोकांमध्ये होऊ लागला आहे. याशिवाय गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला आधी उच्च न्यायालयात आणि नंतर पत्नीमार्फत सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. सदावर्ते यांच्या आव्हानाने जर आरक्षण डळमळीत होत असेल तर असं न टिकणारं आणि तात्पुरत्या स्वरूपाचं आरक्षण देण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न म्हणजे फडणवीस करत असलेली मराठा समाजाची फसवणूकच नाही का अशी शंकाही त्यामुळे अनेक कायदे तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी म्हणतात देवेंद्र फडणवीस यांचे आदेश असल्यानेच मी मराठा आरक्षणाच्या प्रकरणात न्यायालयात युक्तिवाद केला नाही. आता जर एससीबीसी कोट्यातून दिलेलं आरक्षण टिकवायचं होतं तर मग कुंभकोणी यांना ती मांडणी का करू दिली नाही असाही प्रश्न या निमित्तानं पुन्हा उपस्थित होतोच. यातील चौथं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्याचा निवडणुकीसाठी वापर. एखाद्या घटनेचा इव्हेंट करून त्याच्या आधारे लोकांमधून सहानुभूती मिळवण्याचा उपाय भाजपकडून वारंवार केला जातो. 2014ला महागाई, भ्रष्टाचार हे मुद्दे घेऊन केंद्रात सत्ता मिळवणं असू दे, 2019ला पुलवामा हल्ल्याचं निमित्त करून पाकिस्तानला धडा शिकवण्याचा मुद्दा पुढे करणं असू दे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण असू दे, भाजपने प्रत्येक प्रकरणात स्वतःला सेंट्रलाइज करण्याचं आणि महत्त्व वाढवण्याचं परफेक्ट राजकारण केलं आहे. त्यामुळे सध्याही 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षणाचा मुद्दा पेटवण्यात आला आहे का अशी शंका काही जाणकारांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे सत्ताधारी लोक केवळ निवडणुकीत फटका बसेल म्हणून लोकांना वास्तव सांगत नाहीत का हा प्रश्नही या आंदोलनाच्या निमित्तानं दबक्या आवाजात उपस्थित होताना दिसतोय. सध्या तरी या प्रकरणात सदावर्ते विरुद्ध जरांगे पाटील असं नॅरेटिव्ह राज्यातील जनतेपुढे तयार झाला आहे. आता यामागे फडणवीसांचा किंवा भाजपचा हात आहे असं म्हणलं जात असलं तरी दुसऱ्या बाजूला असं म्हणणं बाळबोधही ठरतं. कारण जरांगे पाटील यांचं आंदोलन आता व्यापक आणि विराट होत चाललं असून ते आता कुठल्याही राजकीय पक्षाच्या कंट्रोल बाहेर गेल्याचं चित्र आहे असंही काही जणांना वाटतंय. असो, पण या चारही कारणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख कुठे ना कुठे होतच आहे. त्यामुळेच मराठा आरक्षणाला मुख्य अडथळा देवेंद्र फडणवीस यांचाच आहे का असा प्रश्न तमाम मराठा आंदोलकांसमोर उपस्थित होतो आहे. तसेच एकनाथ शिंदे तयार आहेत पण कुणीतरी त्यांना आडकाठी घालतंय अशा जरांगे पाटील यांच्या स्टेटमेंटला म्हणूनच आता बराच अर्थही आहे. आता जरांगे पाटील पहिल्यांदा उपोषणाला बसण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे जरांगे पाटलांच्या संपर्कात होते. त्यांनी जरांगेंना उपोषण करण्यापासून रोखलं होतं. नंतर ही सावध भूमिका घेत जरांगेंसोबतच्या चर्चेसाठी अर्जुन खोतकर, संदीपान भुमरे वगैरे मंडळी त्यांनी पाठवली होती. एकनाथ शिंदेनी कुठेही मराठा समाज दुखावेल असं वक्तव्य केलं नव्हतं. अगदी शेवटी ते सुद्धा आंतरवली सराठीत पोहोचले होते. जरांगे पाटलांचं उपोषणही त्यांच्याच हस्ते ज्यूस घेऊन संपलं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत पण फडणवीस मराठा आरक्षणावर पॉझिटिव्ह नाहीत का, त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत फरक आहे का हे सवाल लोकांना पडल्याशिवाय राहत नाहीत. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? मराठ्यांना आरक्षण मिळू न देण्यामागं खरे सूत्रधार कोण आहेत? देवेंद्र फडणवीस यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील या संशयास्पद भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतंय? मराठा समाजाचा विरोध ओढवून ओबीसी पॅटर्नवर विसंबून राहणं फडणवीस आणि पर्यायाने भाजपला परवडणारं ठरेल का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी विशेष भारी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.